नमस्कार. लेख क्रमांक 31 जानेवारी. मी प्राध्यापिका मेधा दाते. परिणाम यज्ञीय हिंसेचे. वेदांनी फक्त आणि फक्त अहिंसात्मक यज्ञाचा पुरस्कार केला आहे, पण तरी लोक काही ना काही करून हिंसात्मक यज्ञ करायचेच. म्हणजे ही गोष्ट आजची नाही, पूर्वीच्या काळचं सांगते. आणि तशीच एक भागवतामध्ये कथा आली आहे. एक राजा होता, त्याचं नाव प्राचीन बर्ही. त्यांनी शेकडो यज्ञ केले, एका पाठोपाठ एक केले, आणि सगळेच्या सगळे म्हणजे पशुबळी देऊन केले, म्हणजे हिंसा करून केले. आणि त्याचा तो एका पाठोपाठ यज्ञ करण्याचा सपाटा हे सर्व बघून एकदा प्रत्यक्ष नारद हापकून जातात आणि ते त्याच्या भेटीला येतात. त्यांनी कृपाच करायची ठरवलेलं असतं, त्यामुळं नारद येतात आणि ते म्हणतात की अरे काय काय करतोयस तू, तुला माहिती आहे का तू काय करतोयस? तो म्हणतो काही नाही. का करतोयस यज्ञ हे सगळे? तो म्हणतो माहीत नाही, मी यज्ञ करतो ह्याच्यामुळं माझं नावलौकिक वाढतोय. आणि म्हणजे तुला त्यातनं काही साध्य करायचं नाही आहे? तो म्हणतो म्हणजे त्याला तेही माहीत नसतं की काही साध्य करायचं असतं. म्हणजे मला ह्या गोष्टीवरून, भागवतातल्याच प्रत्यक्ष गोष्टीवरून एक गोष्ट जाणवते की व्यास महर्षींनी सुद्धा हिंसात्मक यज्ञाचा किती निषेध केला आहे. हा निषेध नोंदवला आहे. ही आपल्याला जाणवून दिलं आहे की हिंसात्मक यज्ञ करायचा नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून मी मुद्दामून ही कथा आपल्या या लेखांमध्ये घेतली. आणि मग राजाचा यज्ञ झपाटा हे सगळं झालेलं असतं. नारद येतात, त्याला माहिती नाही म्हणतात. मग नारद म्हणतात अरे सोपा साधा रोज नित्ययज्ञ कर की जो हिंसाशून्य आहे. आणि दुसरी गोष्ट, तुला ध्यान धारणा जप तप ह्या गोष्टी काही माहिती आहेत का? तो म्हणतो म्हणजे हे काय असतं? मला माहिती नाही. मग तुला एक माहिती आहे का की तू ज्या यज्ञांमध्ये एवढे 100 यज्ञ केलेस, प्रत्येक यज्ञात इतके जीव मारलेस, मोठमोठे प्राणी मारलेस, त्या प्राण्यांची तुझ्याबद्दलची अपेक्षा काय आहे किंवा त्यांना तुला काय करायचं आहे, इजा पोचवायची? ते म्हणा मला कशाला ते इजा पोचवते, मग मारलं आहे. तर ते म्हणले अरे तुला फक्त तुझं कृत्य दिसते, मारलं आहे तू आनंदी आहेस. तसं नाही आहे. तुला ते प्राणी तू मेल्यावर तुला तुझ्या आत्म्याला तुला म्हणजे जी काही तू ही शक्ती आहे, तुझी जाणीव आहे, त्या तुला शिंगे उगारून मारायसाठी वाट बघत बसली आहे तुझ्या मरणाची. ही किती भयानक गोष्ट आहे. ते तुला रक्तबंबाळ करणार आहेत म्हणून ते टपलेत. मग तू आता हे हिंसात्मक यज्ञ ताबडतोब थांबव. हे जेव्हा तो ऐकतो तेव्हा तो खूप घाबरतो आणि तो म्हणतो श्रेष्ठ काय आहे? त्यामुळे जे कर्तव्य म्हणून दिलेलं आहे तो नित्ययज्ञ कर आणि आत्मज्ञान प्राप्ती हे सर्वश्रेष्ठ आहे. तू विवेकाने वैराग्य प्राप्त कर आणि आपला आत असणारा प्रत्येक मानवाच्या देहामध्ये आत्मा आहे, त्या आत्म्याला तू जाण. आणि मग हे सर्वश्रेष्ठ कर्म आहे, ते ध्यानाने जपाने सहज साध्य होऊ शकतं. निर्विचार मन करून स्थिर आसनावर बसून अंतरंगात पहा, त्यासाठी नामस्मरणाची मदत घे. असं नारदांनी विस्तृत विवेचन केलेलं आहे. आणि राजांनी कबुली दिली की मी पूर्वी कधी हे ऐकलंच नाही, मला ह्या गोष्टी माहीतच नाही. फक्त यज्ञाने स्वर्गाची द्वारं खुली होतात असं कोणीतरी सांगितलं, म्हणून मी यज्ञ करायला सुरुवात केली. माझी चुकी झाली म्हणून तो पश्चाताप दग्ध होतो, नारदांना शरण जातो, त्यांच्याकडनं मंत्र घेतो आणि आपलं तीव्र वैराग्य त्याला प्राप्त होतं. तो राजवाड्यात परततो, पण आपल्या ज्येष्ठ पुत्राला कारभार सोपवून तत्काळ तपश्चर्येसाठी वनामध्ये जातो. आपण तर सर्व चिंता मुक्त करणारा नित्ययज्ञ अग्निहोत्र आपणही करू शकतो. तो आपण करूया, तो करत राहूया. आपल्याला कुठेही वनात जायची गरज नाही, कारण हा छोट्यात छोटा यज्ञ घरात बसून करायचा आहे. धन्य यज्ञ आणि धन्य अग्निहोत्र.